नवी मुंबई महानगरपालिका आणि आता इथे CBD बेलापूरमध्ये आम्ही दाखल होतोय। ब्रिजवरती सुंदर कलर काम केलंय मस्त आणि आता सिग्नलच्या इथे थांबलोय। हे सुदर्शन आणि रित्या आहेत। आता इथे मित्रांनी थांबलो, जरा अर्धा तास गाडी चालवली आणि इथे सावलीत जरा गाडी थांबून कर आणि गाडीवर स्टिकर पण आहे बघा, आई एकविरा माऊलीचा। आणि सकाळीच फुलं घेतलेत पण आता हा ती आता फुलं घेतली होती, सगळी सुकून साफ झाली एकदम। हे बघा ऊन आहे ना भरपूर त्याच्यामुळे। आणि आता आम्ही खालापूर खोपोलीमध्ये वरती लोणावळा घाट सुरू करतोय, चढतोय। आता 22 किलोमीटर दाखवतोय इथून मॅपमध्ये। तर हा घाट चढून झाला की आपण कारल्याला पोचतोय। जवळजवळ अर्धा पाऊण तास लागेल, अर्धा तास जाईल तरी, कारण 22 किलोमीटर दाखवतोय इथून, मॅप टाकला होता आम्ही। तर चला, हे बघा इथं खेळडी आहे रस्त्याला, इथं आम्ही पाणी बॉटल घ्यायला थांबलो होतो तेव्हा। हे बघा इथे बघू शकताय बघा, आणि हा इथे सुशांत आहे। आणि सुदर्शन वाटतं गर्लफ्रेंडशी बोलतोय वाटतं, आय थिंक। चला आता निघालो। रित्या चल, मित्रांनो केल्डी बघा, ती बघा रोड क्रॉस करतात। आम्ही फायनली कारला इथे पोहोचतोय आणि कमान श्री क्षेत्र श्री एकविरा देवस्थान वेरगाव, इथून आता कमानीमधून एंट्री गेली। आता आम्ही कारल्याला पोहोचलोय। आता कमानीच्या आतून आम्ही एकविरेच्या पायथ्याजवळ तिकडून आम्ही डायरेक्ट गाड्या घेऊन वरतीच चाललोय। बघा कारला गाव बघा, झाड वगैरे आहे तिकडे, सावली पण आहे बसायला लोकांसाठी। आणि आता मी वर आलो, तुम्ही बघू शकता व्ह्यूज कारले गावाचा।
इथे आम्ही गाडी पार्किंग करतोय आणि इथून आता आम्ही चालत जाऊ वरती मग. मित्रांनो आता आम्ही कारला डोंगर चढतोय. आताच गाडी पार्किंग वगैरे लावून कर. हे बघा हे श्री एकविरा 5 पायरी पादुका मंदिर आहे इथे. हे बघा दुकानं वगैरे बघा कशी सजली आहेत सर्व. ह्या मावशी इथे छोट्या छोट्या मूर्ती आहेत शिवाजी महाराजांच्या, विठ्ठलांच्या वगैरे. शोपीस वगैरे आहेत अँटिक्स मध्ये. येतो दर्शन करून येतो. मावशी बोलतात ताक घ्या, उन्हातून आला दमून. मी बोललो आता दर्शन आलो ते पहिलं दर्शन करतो हा नंतर मग ताक घेतो. बोलतो आठवणीने या. हो चालू आहे चालू आहे. मित्रांनो आता वरती आलोय आणि हा कारला डोंगर खूप उंच असल्यामुळे वरती चढतोय. हा इकडे जरा बोला नाही मला. आम्ही आलोय ओटी देत ओटी देतात पण आपण बायकांनी काही घेऊन आलोय. जे कलर जात नाही माल इकडे धुतो नाही पाणी ह्या कलर मारला चालू आहे ब्लॉग चालू आहे. कलर कलर कुठला कलर? हा 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 तू मला तो पाणी झेंटून पाणी होती जात नाही तरी पण जात नाही. तेच म्हणजेच आहे मूर्ती ती. ओके ओके हा हा कलर कसा आहे म्हणून तशीच कर. कलर मारून घे आणि कलर मारून घे. हो म्हणजे असा हळू थोडे थोडे घेतोय. हे बघा इथं आपला वाल्याना नाही ते आहे इथे पण. रित्याबाई कोकरे इथे गॉगल बिगल लावून शायनिंग मारतात इकडे. इकडे बोट आहे त्यांची कारण त्यांची महिन्यातून हप्त्यातून एक फेरी असतेच. आणि फायनली आम्ही इथे एकविरा मंदिराच्या पायथ्यावरून चालत वरती पूर्ण डोंगर. एकविरेच्या डोंगरच्या इथे आम्ही पोचलोय. आई एकविरेच्या कृपेने आम्ही व्यवस्थित आलो सुखरूप गाडीवरून या भर दुपारी.
इकडे पालखी वगैरे असते ना तेव्हा इकडे भरपूर गर्दी असते. पूर्ण हे रॅकेट आहेत ना ते सर्व भरलेले असतात. पण आता आम्ही आलो तर एवढं सीझन नाही आहे ते पटकन दर्शन झालं म्हणून बरं झालं. पूर्ण खाली आहेत रॅकेट आहे बघा. आणि आल्याबरोबर आम्हाला लगेच दर्शन भेटलं आई माऊलीचं. जरा साफसफाई चालू आहे आणि आम्ही दर्शन करून निघालोय आता बाहेर. बघा वरून व्ह्यू बघू शकता तुम्ही. आणि दर्शन करून पुढे येऊन राहिले सुशांत आणि रित्या भाई आपले. जरा गारगार वाटलं ना जरा पाय. चला तर हे थांबून तिकडे जायचं पाय पडायचं. फोटो काढायचे फोटो काढायचे की आणि थोडीशी प्रसादी चॉकलेट्स बाबूसाठी घरी कुंकू वगैरे मावाचे चिक्की वगैरे सर्व घेतलेले आहेत. आणि स्पेशल म्हणजे आई एकविरेचं किचन घेतलं आहे बॅगला गाडीच्या चावीला वगैरे लावायला बघू शकता. मॅटनेस वाढव. आणि आई बाहुलीचे फोटो आहेत पण महाग आहेत 300-400 रुपये. कितीला म्हटलं हा 130चा 100ला पॅकेट देतो. आणि कुंकू आई माऊलीची वगैरे बघू शकता. फोटो काढूया. आणि फायनली आम्ही चालतोय आई एकविरा मंदिर. इथे समोर तुम्हाला दिसतंय बघा पूर्ण डोंगर पांडवांनी बांधलेलं आई एकविरा माऊलीचं मंदिर. कसं भारी सजलेलं सुंदर असं. आणि आम्ही आता गेटने एंट्री करतोय. बघू शकता इथे आई एकविरा मंदिराच्या इथे आलोय फायनली आतमध्ये. पुढे गणपती करायचं तुला माहिती ना. महारचा गणपती करायचा नाही. आत्ताच आम्ही आपली गावी तोरणं असतात ना चाराबरोबर तोरणं तर ती आम्ही आता घेतली आहे. तोरणं थांबा तुम्हाला दाखवतो. हे बघा ही आता तोरणं घेतली आहेत आम्ही. काटेरी झाडात असतं ना तोरणं.
हे सुद्या मगाशी जाता जाता आपण इथे गेलो ना, आजी बोलले तिकडून येऊन कर नक्की ये म्हणून. हा तेच. हा नाही मी घेतो अजून हे काय बनवायचं. पकड नाही ना येस काय मला इथंच खर्च करा. तुला बोलतोय तू इथंच खर्च करा तिकडे मग बघत बस. यायला काय नाही काय तिकडे पिणार नाही तू. हा माध्यम येलो मुका तुम्हाला एक दे बस. मला कोण आली काढून गेलेली असते तू. शॉपिंग पण भरपूर झाली आहे, खरेदी वगैरे करून आता निघालो आहे जेवायला खाली पायथ्याशी. आता आम्ही दर्शन घेऊन खाली आलो, गाड्या घेऊन पार्किंगला लावल्या आहेत आणि जरा भूक लागली आहे तर जेवतोय. धाब्यामध्ये जेवायला थांबलो पायथ्याशी. आपली पब्लिक बघू शकता, सर्व दमले थकले सर्व टेंबर सोडून, सर्व फोनवरती बिझी आहे, स्टोरी वगैरे टाकतात. गर्लफ्रेंडची बोलतो हे सर्व गर्लफ्रेंड आमच्या भाऊ आहे, सर्व काय गर्लफ्रेंडशी बोलत आहेत सर्व. तरी त्या चालू कर, हे चालू कर तू फोनवर. काय हे चालू होय अशीच बनवलं मेल्या. आता आम्ही चाललोय रिटर्न आमच्या घरी. हायवेला आलोय.